बेंझॉइक ऍसिडचं ब्रोमिनेशन आहे. बेंझॉइक ऍसिड आफ्टर ब्रोमिनेशन हा देतो मेटा ब्रोमोबेंझॉइक ऍसिड. मीन्स COH हा मेटा डायरेक्टिंग आहे. इनकमिंग ग्रुपला तो मेटा पोझिशनला पाठवते. आपल्या सिलेबसची रिएक्शन. इन प्लेस ऑफ बेंझॉइक ऍसिड जर आपण हा ऑर्थोटोनिक ऍसिड घेतला असता, लक्षात घ्या हा CH3 ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे COH नसला असता, फक्त टोलिन असला असता तर Br कुठे जाणार? ऑर्थो आणि पॅराला. त्यातही मेन कोण? पॅरा. म्हणजे थोडक्यामध्ये या CH3 चा रोल काय आहे? CH3 Br2 ला पॅराला पाठवणार आहे आणि COH मेटाला पाठवणार आहे. So with respect to COH this is a meta position and with respect to CH3 this is a para position. म्हणून हे स्ट्रक्चर जो ऑप्शन आपल्याला दिलेला आहे C ऑप्शन, therefore C is the correct answer. आपल्याला हे C स्ट्रक्चर दिलं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 83. क्वेश्चन नंबर 83. In a set of reaction, meta-bromobenzoic acid gave product D. आपल्याला एक रिएक्शन दिलेली आहे. हा सगळ्यात महत्त्वाचं की मध्ये आपल्याला या क्वेश्चनचं जे आन्सर दिलेलं आहे ते चूक दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू की आपल्याला आन्सर दिलेला आहे C, बट रिमेंबर इट इज रॉंग आन्सर. 83 C आन्सर नाही D, म्हणून आपल्याला इथे बोनस मिळेल, कारण ती आमच्या साइडची चूक आहे. नाउ व्हाट इज द क्वेश्चन? अब देखिए, हे अगोदर आपण करेक्शन करून घ्या. हा आहे मेटा ब्रोमोबेंझॉइक ऍसिड. मेटा ब्रोमोबेंझॉइक ऍसिड. आता इथे दिला एरो वरती थायोनिल क्लोराइड SOCl2. रिमेंबर, acid when reacts with thionyl chloride, corresponding acid chloride substrate means OH is replaced by Cl. म्हणून इथे प्रोडक्ट मिळेल मेटा क्लोरोबेंझॉइल क्लोराइड. हे मेटा ब्रोमो म्हणजे हा झाला B. ठीक आहे. when it reacts with ammonia NH3, मग काय होतं? NH3 चा H आणि हा Cl, it goes in the form of HCl as a byproduct. म्हणजे Cl is replaced by NH2. हा झाला बेन्झामाइडचा डेरिव्हेटिव्ह मेटा ब्रोमोबेन्झामाइड. आणि पुढे आपल्याला हा झाला C, आणि पुढे दिलाय तुम्हाला एरो वरती कंडिशन दिली आहे NaOH/Br2 आणि इथे दिला कॅपिटल. हा थोडा अवघड क्वेश्चन होता, कारण C2D हा अमाइन्स मध्ये येतो. C2D इट कम्स अंडर अमाइन्स. अमाइन्स मध्ये आपल्याला एक मेथड झालेली आहे, हॉफमन्स डिग्रेडेशन मेथड. हॉफमन्स डिग्रेडेशन मेथड. हॉफमन्स डिग्रेडेशन मेथड. व्हाट इज दैट मेथड? Amides when heated with bromine and alkali. When heated with bromine and alkali, amide RCONH. When heated with Br2 and NaOH, then primary amines are obtained in which one carbon atom is less. One carbon atom is less. मग C2D जाताना NaOH Br2 दिली आहे. म्हणजे हे हॉफमन्स डिग्रेडेशन मेथड आहे. म्हणजे CONH2 कन्वर्ट होणार आहे NH2 मध्ये आणि हा Br ॲज इट इज. म्हणजे हा झाला मेटा ब्रोमो ॲनिलीन. आणि मेटा ब्रोमो ॲनिलीन या सगळ्या लिस्ट मध्ये हाच आहे ऑप्शन डी मध्ये दिलेला. एक वन ऑफ द व्हेरी नाईस क्वेश्चन. परंतु याला अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत अमाइन्सचंही नॉलेज पाहिजे होतं. आपल्याला फक्त अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड सांगितलं होतं. तसंही याचा आन्सर देण्यात चुकलेला आहे, बट करेक्ट ऑप्शन इज डी. ऑप्शन करेक्ट दिलाय का रॉंग दिलाय हा भाग महत्त्वाचा नाहीये. करेक्ट आन्सर का आहे
कोणतं आहे हे कळणं महत्वाचं आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. अँड व्हाय इट इज करेक्ट, हे सगळे प्रोडक्ट इंटरमिडिएट ते मी आपल्याला लिहून दाखवलेले आहेत. चलिए आगे. देन क्वेश्चन नंबर 84. अँड वन मोर पॉइंट, आपण 45 क्वेश्चन होते नीटचा पेपर म्हटल्यानंतर, ठीक आहे. 45 क्वेश्चन्स असतील तर त्याच्यातले आपण म्हणजे डाऊट्स विचारलेले जे आहेत ते 20 डाऊट्स आहेत. अर्थात प्रत्येकाचेच 20 नाहीत, कोणाचे 5-6 आहेत. म्हणजे या सगळ्या डाऊटचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की आयडेंटिफाय द फायनल प्रोडक्ट जे आहे रिॲक्शन ओरिएंटेड मेनली, अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये जरा तुमची गडबड राहिली तर आपण तिकडे थोडं जास्त लक्ष द्यावं. रिॲक्शनची रायटिंग प्रॅक्टिस करावी. रिॲक्शन म्हटलं की मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये येतात, म्हणून आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टी आणि ॲसिडिक स्ट्रेंथवरती बरेच क्वेश्चन्स असतात. मग ॲसिडची ॲसिडिक स्ट्रेंथ असेल, अमाईनचे बेसिसिटी असेल, तर अमाईनमध्ये समजा ॲनिलीन आहे, कोणता ग्रुप इंट्रोड्यूस झाला की त्याची बेसिसिटी वाढते, कोणता ग्रुप इंट्रोड्यूस झाला की बेसिसिटी कमी. हा कसा आहे इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज आहे, हे वाचावंच लागतं हे त्याच्याशिवाय. त्यामुळे अमाईनच्या बाबतीत सुद्धा आपण अशा प्रकारचे क्वेश्चन प्रिपेअर करावे. सो आपण आलेलो आहोत कुठला झाला आपला 83 झाला. देन क्वेश्चन नंबर 84, 85, 86, 87, 88, 90 इथून पुढच्या सगळ्याच क्वेश्चन्स आपण विचारलेले आहेत. इट्स ओके. 84 आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 84 चा आन्सर डी आहे. लक्षात घ्या, इन द रिॲक्शन क्वेश्चन असा आहे C2H5MgBr म्हणजे इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, इट इज वन टाइप ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ड्राय आईस आणि H2 अशी कंडिशन आपल्याला दिली आहे. लक्षात घ्या, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपल्याला एक मेथड झाली प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम ड्राय आईस किंवा सॉलिड कार्बन डायऑक्साइड अँड ग्रिग्नार्ड रिएजंट. मग या मेथडमध्ये ड्राय आईस आणि ग्रिग्नार्ड रिएजंट हे रिएक्टंट असतात, कॉम्प्लेक्स तयार होतो विच ऑन ऍसिडिफिकेशन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड. तर या मेथडची स्पेशालिटी काय आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये जो MgX पार्ट असतो इट गेट कन्व्हर्टेड इनटू COH. आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट दिला C2H5MgBr आणि एरोवरती कंडिशन दिली आहे नंबर 1 ड्राय आईस, नंबर 2 H2O, म्हणजे इथे ऍसिड मिळणार आहे. W हा ऍसिड झाला, कोणता ऍसिड झाला, रिप्लेस Mg म्हणजे अल्किल ग्रुप ऍज इट इज राहतो आणि MgX पार्ट हा COH ने रिप्लेस होतो, हा झाला W. आता पुढे W when reacts with chlorine, कॉमा इथे दिलं P फॉस्फरस, हा C2H5COH can be written as CH3CH2COH. हा अल्फा कार्बन, दिस इज प्रोपियोनिक ऍसिड. आपल्या पटकन लक्षात आलं पाहिजे Cl2 आणि फॉस्फरस आहे म्हणजे ही कोणती रिएक्शन, दिस इज HBZ रिएक्शन. मीन्स alpha hydrogen is replaced by Cl, therefore product is CH3ClCOH branch of CHCl by product HCl. हा झाला alpha chloropropionic acid, हा झाला X alpha chloropropionic acid. परत अजून एक आपल्याला कंडिशन दिली आहे X2Y आणि त्या रिएक्शन ऍडिशनल रिएक्शन फॉर नीट म्हणून मी शिकवलेले आहे. सिंथेटिक इम्पॉर्टन्स ऑफ HBZ रिएक्शन या टायटल खाली आपण आपल्या नोटबुक काढून बघाव्यात. हा अल्फा क्लोरोप्रोपियोनिक ऍसिड व्हेन रिएक्ट्स विथ व्हेन बॉइल्ड विथ KOH, हा K आणि Cl बाय प्रोडक्ट म्हणून जातो आणि आपल्याला लॅक्टिक ऍसिड मिळतो. हा लॅक्टिक ऍसिड आहे. लॅक्टिक ऍसिड मीन्स 2-हायड्रॉक्सीप्रोपियोनिक ऍसिड म्हणजे फायनल प्रोडक्ट जो आहे Y तो आहे हा लॅक्टिक ऍसिड आणि हा ऑप्शन डी ला दिलेला आहे. म्हणून 84 चा जे आन्सर आहे 84 चा आन्सर आहे डी. देन क्वेश्चन नंबर 85. क्वेश्चन नंबर 85. 85 चा आन्सर सुद्धा डी आहे. आपल्याला की मध्ये डी दिलेला आहे आणि डीच त्याचा आन्सर आहे.
Now question is that why answer D is correct. हा सुद्धा सिंपल आहे. गॅस काय क्वेश्चन आहे 85. इन अ सेट ऑफ रिएक्शन ऍसिटिक ऍसिड यील्ड प्रोडक्ट D. खाली एक आपल्याला रिएक्शन दिली आहे 85 मध्ये, ज्याचा स्टार्टिंग कंपाऊंड आहे ऍसिटिक ऍसिड CH3COOH. कंडीशन दिली SOCl2. देखिए आता हा रेफरन्स आला होता. So acids when reacts with thionyl chloride, corresponding acid chlorides are obtained. म्हणजे A झाला ऍसिटिल क्लोराइड. पुढे आपल्याला इथे कंडिशन दिली बेन्झीन आणि AlCl3. आता लक्षात घ्या, जेव्हा बेन्झीनची आणि ऍसिटिल क्लोराइडची रिएक्शन होते, अनायड्स AlCl3 हा 11वीला झाली ही रिएक्शन. आठवते का? काय नाव आहे? फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन. फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन असायलेशन. म्हणजे इथला H आणि हा Cl बाय प्रोडक्ट जातो आणि इथे ऍसिटोफिनोन मिळतो. म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O CH3 मिथिल फिनिल कीटोन म्हणजे ऍसिटोफिनोन. हा झाला B. आता B ची पुढे रिएक्शन आपल्याला दिलेली आहे कोणासोबत? HCl. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स मध्ये आपल्याला ऍडिशन रिएक्शन झाल्या. ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड HCl आपल्याला आठवत असेल. करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन मिळतात. ऍसिटाल्डिहाइड आणि HCl ची जेव्हा रिएक्शन होते ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन मिळतो. एसीटोन when reacts with hydrogen cyanide acetone cyanohydrin. Similarly हा इथिल मिथिल कीटोन जेव्हा रिएक्ट होईल याच्या सोबत आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल? लक्षात घ्या, हा बेन्झीन रिंग, हा बेन्झीन रिंग. ऍडिशन होतं कसं? हा H जात असतो ऑक्सिजन कडे OH आणि इकडे जॉईन होतो Cl. म्हणजे हा Cl हा O कडे H गेला OH, हा CH3 जशाला तसा. इथं क्वेश्चन संपलेला नाही. हा आहे कॅपिटल C. कॅपिटल C याचं पुढे ऍसिड हायड्रोलिसिस आहे HOH. ऑन ऍसिड हायड्रोलिसिस आता लक्षात घ्या, सायनाइड्स ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड. Cyanides on acid hydrolysis gives carboxylic acid. Cl is converted to COOH. Therefore, final product is ha benzene ring, ha C, ha इथे CH3, ha OH आणि हा COOH. This is the final product. आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला ऑप्शन डी मध्ये आहे. फक्त तिथे फरक आहे की हा इथे OH आहे, इथे COH आहे, इथे CH3 आहे. हे सारखेच आहे. हे असं स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे ऑप्शन डी मध्ये. हा बेन्झीन रिंग, हा इथे C, हा इथे COH, हा इथे CH3, हा इथे OH. Both the structures are same. Therefore, question number 85 answer D is correct. चला पुढे क्वेश्चन नंबर 86. क्वेश्चन नंबर 86. 86 चा आन्सर आपल्याला A दिलेला आहे and it is the correct answer. क्वेश्चन नंबर 86. हा 86 काय दिलेला आहे? सेंटरला असं X दिला आणि इकडे रिडक्शन H, इकडे RCH2NH2 आणि इकडे दिलं H3O+, याचा अर्थ ऍसिड हायड्रोलिसिस. इकडे दिलं RCOH आणि आपल्याला 4 ऑप्शन दिले. या क्वेश्चनचा अर्थ लक्षात घ्या, सेंटरला X दिला म्हणजे थोडक्यात या प्रश्नाचा अर्थ असा आहे, which compound on reduction gives primary amine and which compound on acid hydrolysis gives carboxylic acid. लक्षात घ्या, लेफ्ट साइडचा आन्सर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ऍसिड शी रिलेटेड आहे आणि राइट साइडचा आन्सर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन शी रिलेटेड आहे. आपल्याला मेंडिस रिएक्शन एक झाली. आता इथे आपल्याला असं वाटत असेल की
एक दोन क्वेश्चन मध्ये टेस्ट तर आपण म्हणलो अल्डिहाइड्स अँड अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचे आहेत आणि तुम्ही म्हणताल की अमाईनचे सुद्धा इथे यायलेले आहेत रेफरन्सेस. आता ऑर्गॅनिक मध्ये काय की हीच अडचण आहे, एका टॉपिक मधून दुसऱ्या टॉपिक मध्ये, दुसऱ्या टॉपिक मधून तिसऱ्या टॉपिक मध्ये हे असं होतं क्वेश्चन. अगदी त्याच टॉपिक मध्ये असं म्हणजे इंटॅक्ट राहता येत नाही. असे बरेचसे क्वेश्चन असतात, त्याला एक दोन तीन टॉपिकचं नॉलेज लागतं आणि पेपर सेट करताना असं ते एखाद्या वेळेस लक्षात येत नाही किंवा याला अमाईनचा रेफरन्स आला आपलं. अर्थात आपला अमाईन शिकवून झालेला आहे, अभ्यास त्याचे वर्कशीट आहे आपल्याला झालं, हे आपल्याला यायला पाहिजे. यात म्हणजे असं काही आवड नाही आहे, म्हणजे यात आपल्याला आला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे वेगवेगळ्या टॉपिकचं नॉलेज आपल्याला पाहिजे. क्वेश्चन नो डाऊट क्वेश्चन पेपर क्वेश्चनची लेवल ही खूपच छान, म्हणजे अगदी नीटचीच लेवल, त्यात काही प्रश्नच नाही. आणि सगळेच क्वेश्चन ऑलमोस्ट सगळेच क्वेश्चन हे अगदी वरच्या कॅटेगरीचे होते, टफ होते, जसे नीट्समध्ये असतात तसे होते. सो रिमेंबर दिस द मेंडिस रिॲक्शन. मग काय मेंडिस रिॲक्शन? सायनाइड्स व्हेन रिड्यूस्ड इन प्रेझेन्स ऑफ सोडियम अँड इथेनॉल देन प्रायमरी अमाइन्स आर obtained. And cyanide on hydrolysis gives carboxylic acid. याचाच अर्थ X हा सायनाइड म्हणजे नायट्राइल असला पाहिजे आणि या सायनाइड किंवा नायट्राइललाच IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये अल्केन नायट्राइल म्हणतात. लक्षात घ्या, अल्केन नायट्राइल म्हणजे सायनाइड or nitrile. Cyanides or nitriles are called as alkane nitrile. Question number 87, comparatively very simple आणि आज आपण तो अनेक वेळेस डिस्कस केला. 87 चा आन्सर डी आपल्याला दिलेला आहे, ते करेक्ट आहे. आणि परत ती HBZ रिॲक्शन, हेल होलार्ड झेलेन्स्की रिॲक्शन. क्वेश्चन असा विचारला, प्रोपियोनिक ऍसिड व्हेन रिएक्ट्स विथ Br2/P फॉस्फरस यील्ड डायब्रोमो प्रोडक्ट. मग प्रोपियोनिक ऍसिडचं ब्रोमिनेशन झाल्यानंतर डायब्रोमो प्रोडक्ट मिळतो, नो डाऊट. आपल्याला HBZ रिॲक्शन मध्ये शिकवलेलं आहे, एक्सेस हॅलोजन वापरला तर सर्व हॅलोजन ऍटम रिप्लेस होतात, दोन्हीही हॅलोजन फायनली रिप्लेस होतील आणि आपल्याला अशा प्रकारचा फायनल प्रोडक्ट मिळेल. हा डायब्रोमो प्रोडक्ट आहे, याचं नाव आहे 2,2-डायब्रोमो प्रोपॅनोइक ऍसिड. त्याला Br आपण सेपरेट लिहू शकतो किंवा डायरेक्ट Br2 असं सुद्धा लिहू शकतो. देन क्वेश्चन नंबर 88, आपल्याला सी आन्सर दिलेला आहे आणि ते करेक्ट आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन काय दिला, X वरती फेलिंग सोल्युशन, इकडे दिलं CU2O. X gives CO2 म्हणजे क्युप्रस ऑक्साइड. म्हणजे हा X काय आहे, फेलिंग सोल्युशन टेस्ट देतो असा त्याचा अर्थ आहे. अँड विथ SOCl2 तो RCOCl देतो. मग कंपाऊंड X हा काय असला पाहिजे, कंपाऊंड X हा ए ऑप्शन चेक करा, ऍसिटिक ऍसिड असेल का? ऍसिटिक ऍसिड असूच शकणार नाही, कारण ऍसिटिक ऍसिड फेलिंग सोल्युशन सोबत रिॲक्टच होत नाही, रेड पीपीटी देतच नाही. बी फॉर्मॅल्डिहाइड असेल का? नाही, कारण फॉर्मॅल्डिहाइड फेलिंग सोल्युशन टेस्ट देत नाही. सी, होय सी बरोबर आहे, फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड हा एकमेव असा ऍसिड आहे, आताच मी आपल्याला सांगितलं, जो टॉलरन्स रिएजंट टेस्ट फेलिंग सोल्युशन टेस्ट देतो. अँड फॉर्मिक ऍसिड विथ SOCl2 गिव्स फॉर्मिल क्लोराइड HCOCl. डी आन्सर प्रोपियोनिक ऍसिड त्याचा असू शकत नाही, कारण प्रोपियोनिक ऍसिड फेलिंग सोल्युशन टेस्ट देत नाही. आणि आपल्या डाऊट मधला शेवटचा क्वेश्चन नंबर 90, सी ऑप्शन इज करेक्ट. आणि लक्षात घ्या, सी रिॲक्शन याचा रेफरन्स आपल्याला आलेला आहे. द रिॲक्शन इन्व्हॉल्व्ड इन द ऑइल ऑफ विंटरग्रीन. ऑइल ऑफ विंटरग्रीन आपल्याला माहित आहे, 11वी पासून मी तुम्हाला ते देत येतो. आता ज्याला ऑइल ऑफ विंटरग्रीन काय हे माहित नसेल त्याच्यासाठी हे अवघड आहे. आता लक्षात घ्या, ऑइल ऑफ विंटरग्रीन म्हणजे काय, तो सॅलिसिलिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह. सी दिस इज मिथिल सॅलिसिलेट. मी इथे COH लिहिला की तो सॅलिसिलिक ऍसिड होतो, हा मिथिल सॅलिसिलेट.
मग मिथिल सॅलिसिलेट means oil of wintergreen. Oil of wintergreen. Oil of wintergreen. तर आपल्याला क्वेश्चन असा विचारलेला आहे, सॅलिसिलिक ऍसिड सोबत काय घेतलं म्हणजे ऑइल ऑफ विंटरग्रीन मिळेल. सी जस्ट दिस द हिस्टरिफिकेशन रिएक्शन. आपल्याला माहित आहे हिस्टरिफिकेशन, ऍसिड व्हेन रिएक्ट्स विथ अल्कोहोल, इथे आपल्याला मिथिल अल्कोहोल लागेल, मिथेनॉल लागेल, इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 when heated, this is the esterification reaction. लक्षात घ्या, H of alcohol हा मिथिल अल्कोहोल है, मिथेनॉल है, हा सैलिसिलिक एसिड है, salicylic acid. So H of alcohol and OH of acid, it goes in the form of H2O as a byproduct and methyl salicylate is obtained. यालाच म्हणतात ऑइल ऑफ विंटरग्रीन आणि म्हणून 90 या क्वेश्चनचा आन्सर आहे सी. अशा प्रकारे आपण जेवढे सगळे डाउट्स विचारले होते त्या प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन अगदी व्यवस्थित रिॲक्शन लिहून दाखवून दिलेलं आहे. नो डाऊट क्वेश्चन्स पेपर अवघड होता, क्वेश्चन चांगले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं ही एक्सप्लेनेशन ऐकल्यानंतर हा जो टेस्ट पेपर होता तो आपल्याला खूप अवघड वाटला का? तसं काय नाही, किंवा आपल्याला लेवल थोडी कमी करता येईल तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कृपा करून मला त्याचं, आणि ग्रुपवरती इंडिव्हिज्युअली नको की सर पेपर थोडा अवघड वाटला, थोडी त्याची लेवल कमी करा, अशा टाईपचे आपण पुढे घेऊ, किंवा आत्ताच एवढी लेवल नको असं प्रामाणिक रिॲक्शन आपण द्या, किंवा असंच राहिलं तरी चालेल. निदान 15-20 क्वेश्चन टफ, 20 तर होतेच आहे, बाकीचे सोपे, तर प्लीज आपण ते रिॲक्शन द्यावी. पण तरी काही काही विद्यार्थ्यांनी अतिशय छान मार्क्स घेतलेले आणि बऱ्याच जणांना थोड्या त्यांच्या अपेक्षापेक्षा कमी मिळाले असतील. तर हे एक्सप्लेनेशन ऐकल्यानंतर या पद्धतीनं आपण प्रिपरेशन करतोय का याचा जरा आपण विचार करावा, रिॲक्शन्स लिहून काढाव्या. ओके, इट्स ऑल राईट. आणि सगळे व्यवस्थित बघा आणि आपली रिॲक्शन मात्र सांगा, किंवा तर आपल्याला क्वेश्चन पेपर थोडा सोपा करायचा असेल तर डेफिनेटली करता येईल. ओके, इट्स ऑल राईट.